उद्धवजी ठाकरे साहेब तथा माजी मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार व तथा आमचे युवा सेनाचे प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होऊ दे चर्चा ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यामध्ये व तसेच दक्षिण तालुक्यामध्ये यशस्वी पद्धतीनं पार पडत आहे। होऊ द्या चर्चाच्या मोहीमच्या माध्यमातून अक्षरशः या भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या या लोकप्रतिनिधींना घाम फुटलेला आहे या होऊ द्या चर्चेच्या माध्यमातून। कारण 2014 मध्ये जे मोदी सरकारनं आश्वासन दिलेलं आहे की आजचे दिन येणार, महागाई कमी होणार, शेतकऱ्यांना 1.5 पट भाव मिळणार, हमी भाव मिळणार, युवकांना 2 कोटी रोजगार मिळणार आणि महिला सुरक्षित राहणार, गंगा स्वच्छ होणार, गंगा नदी स्वच्छ होणार आणि काळा पैसा आणणार भारत देशामध्ये आणि शेतकऱ्यांना 15 लाख वाटप करणार असं खोटे आश्वासन देऊन जे मोदी सरकार या भाजप सरकार हा सरकारमध्ये आलेलं आहे। ह्या धडा शिकवण्यासाठी आम्ही होऊ दे चर्चा ही मोहीम घेत आहे। येणाऱ्या काळामध्ये दक्षिण तालुक्यामध्ये हा भाजप हद्दपार होणार हे असं सर्वसामान्य जनतेने सांगत आहे आणि शिवसैनिकांच्या मनामनात हे राहिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये हा फक्त महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि उद्धव साहेबांच्या आदेशानुसार पुन्हा एकदा आमचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार। आमदारकीसाठी दक्षिण तालुका या विधानसभासाठी आमदारकीसाठी इच्छुक आहे। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागणी केलेलं आहे आणि मी आमचे वडील माजी आमदार रतिकांत पाटील साहेब आमदार असताना अनेक विकास कामं केलेले आहेत। शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे, युवकांचा प्रश्न असू दे, वीज असो, रस्ते असो, पाणी असो, असे विविध क्षेत्रामध्ये त्यांनी कामं केलेत। मी देखील जिल्हा परिषद सदस्य असताना 25 कोटीचे कामं या तालुक्यामध्ये केलेले आहे आणि आमच्या हत्तूर मतदारसंघामध्ये केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये शेतकरी माझ्यासोबत आहेत, युवक वर्ग माझ्यासोबत आहेत, ज्येष्ठ नागरिकांचा माझ्यावर आशीर्वाद आहे आणि शिवसैनिक माझ्यासोबत आहेत। म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी सक्षम उमेदवार असणार याची मला खास ग्वाही आहे, मला विश्वास वाटते असं।